असं का? गोळ्या गिळ्या चालू आहे? नाही, गोळ्या तेवढ्याच पुरत्या दिल्या ते ना. 15 दिवस गेलं होतं औषध. मग परतही गेलो होतो माझी ननद, पाहुणे आणि मी समजा. तर त्यावेळेस मग त्यानं ते अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी केली होती. खूप महागाची असते ती. आणि मग त्याच्यात एवढं काही हे नाही, चांगला आला त्याचा रिपोर्टचा. मग डॉक्टर म्हणे नैसर्गिक राहू शकते म्हणे, असं म्हणायला. हो का? बरं बरं, चांगला आहे माय. देवाला म्हणा जा बापा ये दे. हा, गोळे गंगेत गोळे ना आले. सासू काही म्हणते काय? नाही, माझी सासू म्हणजे म्हणतही नाही आणि म्हणते असं आहे. म्हणजे समजलं ना? हो ना. आता कोणाला वाटे माय, बरोबर आहे. त्याला असून काय झालं, का आहे काय नाही समजा असं. आता त्याला एकुलते एक पोरगा आहे, कोणाला अपेक्षा असतात बाई म्हणजे. हा, आता आपण आपल्याला नाही वाटणार का? आता सुभाचं लग्न झालं सकाळ, तर आपल्याला नाही वाटणार का तसं? हं? पण जाऊ दे, देवाला म्हणा बापा चांगलं राहू दे सगळं. आता त्या गोळ्यापासून काही फरक पडला शिन बाई, जाते का चांगली पाहता? हो काकू, 2-3 महिने झाले ना. तर चांगली नाही, मधात 1 महिना चालतं. हो, काहीच नाही तेवढ्या पुरतं, काहीच नाही. मग परत गेलो होतो आम्ही डॉक्टर जवळ. तर डॉक्टर म्हणे थोडंसं रेग्युलर व्हायला वेळ लागेल म्हणे. मग त्याने एक गोळी दिली होती आणखी. तर मग आता 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 गेली समजा मागच्या 25 येऊन गेली माझी पाडी. तर चांगली गेली समजा 5 दिवस असं व्यवस्थित. हो ना, चांगलं आहे मग, फार चांगलं. तर बाय बाई चांगलं झालं पाहिजे. तसं नाही मंजू, हे बाय म्हणजे मला एक चुलत आते बहीण आहे अशी, म्हणजे आते बहीणची पोरगी मला. तर ली असंच होत जाय. पण तिचं बिचारे खूप चांगलं झालं. लग्न झाल्यावर तिचं आपापच चालू झालं आणि ते पोरग आहे तिला मस्त. हो का? हो, असं का? काय कोणता दवाखाना काय विचार लागत होतं? हो, काहीच नाही केलं ना. तुला काय सांगतो, म्हणजे अशीच गोट्यानं गोट निघाली. आता ते मामाच्या घरी लग्न होतं का मला, मी गेलती. मग अशीच गोष्ट निघाली. तर मग ती मी आता सांगे म्हणे मामा नातीचं असं झालं. मग मी म्हटलं हो बिचारे मा पुतणी त्रास आहे. तर ते आता म्हणे नाही म्हणे नातीले तर म्हणे फोन झाल्यावर काही नाही वाटलं म्हणे, मस्त झालं म्हणे तिचं, चांगलं पो झालं म्हणे तिले. हो, आता मला वाटतं 3-4 महिन्याच पोरगा तिले. हो का? जाऊ दे ना, डॉक्टर नाही हो काकू. माझे डॉक्टर म्हणे एवढं काही म्हणे म्हणजे नॉर्मल होऊ शकते म्हणे. नाही तर मग म्हणजे हे काय म्हणत IVF करू म्हणत, हे करू. म्हणजे पाहुणेच तसं हे नाही, पाहुणे म्हणतात आपण काही करू म्हणतात. ते तर लय पुढचे विचार करतात, सरोगसीनुसारही आपण करू शकतो म्हणतात. मी खर्च करायला तयार आहे असं तसं. पण माझी सासू जर शिकवित विचारायची आहे ना. माझी सासूचं कसं आहे, ते म्हणजे बरोबर आहे बाई, जुनं माणूस आहे. कोणाला तसंही कोणाला वाटते. नाही, जाऊ दे, एवढं काही काम ना पडेल माय, सगळं चांगलं होईल. टेस्ट बीपीचंही बोलून घेतलंय आणि डॉक्टरांसोबत. तर डॉक्टर म्हणे ते पुढचं आहे असं मग डॉक्टरांनी. हो, माय मला मावस भावाची पोरगी तशीच नाही मग टेस्ट बीची. लय झोपलं पण त्यानं ते माझी मावस भाऊजी ते आलती की नाही तो लग्नात. तू मग किती सुंदर दिसते हे. अहो, मी ओळखतो ना त्याले. हा, ते ते तिची ती पोरगी टेस्ट आहे, ते टेस्ट बीचीच तर आहे. पोरगी साजरी आहे की नाही, कशी मस्त आहे गुंडूस. लय जळजळी जन्माला आली तर लय जाडीची जाडी होती. मग माय औषध गोळ्या आणि तिची काय सोय माय बाई, मस्त. आणि आता मस्त आहे, असं काही नाही. हो ना. काच्या गोष्टी चालू आहे तू. ये ना वेळे मंजू, चल ना पुष्पा. नाही हो माय बाई, मी कालजू. मंजू जेव ना बाई. नाही हो आई, येऊ दे ना, बाबाला येऊ दे ना. मंजू इतके लोक आहे हो. म्हटलं गरम गरम आहे तर तू जेवून घे. तो बाबा कुठे, त्याची मीटिंग बसली की मग ते काहीच नाही, 10-10:30 वाजतात तर येत नाही. बसली की बसली माणसं इथं. नाही, येऊ दे बाबाले, बाबासोबतच जेवी. पुष्पा, तू येते जेव आता. नाही हो बाई, मी खाईल, मी होती जेवून माझ्या घरची. वा, उडदाचं वरण केलं आणि भाकरी केल्या, सगळेच केल्या मी. प्रणवले दिला मी आवाज, त्याला म्हटलं तो भले सांग इकडून अशी या म्हणून. येतो, बुडीले बोलावून आणतो. माय मोठ्या बाई राहू द्या ना, सांग बाई मोठ्या बाईनं स्वयंपाक केला सांग. माझ्या नाही त्या बाई करत बसल्या. जाऊ दे काकू, केला ना मग आता जेवण तीच. टेन्शन नको घेऊ, खुश राह काकू. मग आईले काही एवढं येतात अंदरचं सांगू नको, तिला काही नाही एवढं सांगितलं नाही. नाही, पण सांगा बाई आईले सांगा. नाही, जाऊ दे. एवढं काय हो, चांगलं नाही वाटत सांगणं, मला चांगलं नाही वाटत बाई. मला कानकोंड म्हणजे शरमच लागते. तसं तुम्ही भेटून आल्यावर मग आईचा फोन आला, आम्ही येतो. तर मग टाक ते सांगितलं तुम्ही की दवाखाना केला चांगला आहे असं तसं. पण ही इतकं अंदरच नाही सांगितलं. माय मला माहित नाही. अति अति हॅस पे का हो? मी म्हणून रंदावणारच आहेस तू.
आता ही आली मोठी म्हणते चला जी आले. म्हटलं माय होतो मा घरी आहे म्हणे पुष्पा. हो आजी बस अतिच केला आईनं स्वयंपाक सगळ्या संगमंग जीव आता सगळ्या जण ना. पुष्पीनं सांगलं नाही मला जर चुकी की संध्याच्या घरी स्वयंपाक आहे का काही मी बसली वाट पुष्पे व ताटवाळ पुष्पे व ताटवाळ. मग संध्या आली म्हणते पुष्पा मा घरी आहे चला जेवायला. हा आता आली तर बसली ती मंजू संग बोलत. बाईनं स्वयंपाक केला मला माहिती नाही. व आता केला तर होऊन राहिलं. चला आते बाई देऊ वाढून तुम्हाला सगळे संग जेवता हे लेकर मग जेवतो म्हणतात. मग मला काका एवढी का भूक लागली का मी बी तुमच्या सज्जा होतो मग सगळ्या संग. आई इतक्या लवकर नाही लागत मला. माय बाई नाही तर भल्ली भूक लागते. आज भूक नाही लागली का? काही लागते मला लवकर भूक पुष्पी. तू दे मला लवकर वाढून नाही तर मला काही भूक नाही लागत. हो आजी बस काकूले वाटते बरं आजीले वाढून द्यायला टेन्शन नाही. काकू किती उड्या मारीन तरी आजी काही नाव काढत नाही. काकूच्या कामाला नावच नाही ना. बसा नाती जोड जरस विचारपूस करा ना तिची बेसुशाली विचारा ना. मग विचारतोच महिन्यात खुशाल आहे. बेसुशाली काय खुश आहे महिन्यात हाय ना बाई. सासू काय म्हणते आणि तुला देराचं लग्न झालं म्हणतात. मंजू सासूला सांगजो माय आजीले देर पाहिजे मला. काय हो पुष्पा काही बोलत राहायचं निरा काही चवले. मग आता सांगा म्हणते वही काही नाही म्हणत. बस आजी मला एक नणद आहे देर नाही मले. माय लग्नाच्या वागती तुला देर होता ना. सांग काय करा आजी मला देर नाही ननद आहे ननद एक. बस मा बाई मंजू असंच नेरा त्या वहिनीची तुम्ही कमाल मानतो. येवा आत्या बस. माय तुला आईले करू लागतो ना काही नाही तर म्हणती नद आली ना आई ती बसली जेवत. वहिनी दे ना काही लसण गिसन निवडून देतो. झालं ननद बाई सगळं झालं काही लसण नाही निवडागत. बसा काही म्या पाहुणचार नेला. ते बा उडदाचं वरण लावलं मंजू म्हणे आई तो हातच्या भाकरी कर. मग पुष्पान ते बसेल होती मी जसं शिल्लकच केलं म्हटलं तुमचं आता हे घरी केदाय करीन म्हणलं म्हणून केलं. बसा आराम चालू आहे का? ऊन खालू आहे का? हो उन्हाळ्याचं ऊन घ्या म्हटलं खाऊन. ये ना ये. माय बाई काही नाही येत मी तुला बोलायला आलती. अव चाल ना माय नातू येल आहेत माय नातला चालू आहे नाश्ता. म्हटलं थांबा रे तुमच्या मायले येतो बोलवून. मोना येतो म्हणे पोरग सांगे मोना मावशी येऊन राहिली मोना मावशी येऊन राहिली. आली ना काल रात्रीच आली. असं का माय लाभ झाली वा मोनिका घरात घुसल्या वा म्हणे. काल रात्री आली रातपासून येऊन तुले म्हटलं का मोठी आई जवळ. अहो मोठी आई काल रात्री लय वाजता आली ते आली बस जेवली खावली झोपून राहिले. आम्हीच तर म्हणू का जागरण करत असतो का इतक्या लोक झोप आली म्हणे पुद्या म्हणे अजूनही उठेल नाही झोपिलाय. माहेरी आलं की तशीच झोप असते डोळ्याले. असं का पोरग म्हणते मोना मावशी येऊन दो तुम्हाला म्हणते मोना मावशी येणार आहे मला म्हणलं आली म्हणून. नाही आली असं म्हटलंशी नाही काय माझ्या नाही बाई. चाललं मग मी मोनीले आवाज देतो म्हणे अव का घरी का निरा जागरणच करत का व म्हणे मोठी आवाज देऊ राहील ना. झोपू दे ना व म्हणे लवकरच उठा लागते बाई तुम्ही अति किती लवकर उठवले माय बाई. हो 9 वाजले का? 9 वाजले का वाले उठ. अहो बोले तुझी झोपलाय समजलंच नाही व. अहो माहेरात तशी झोप लागते गार झोप लागते. कशी आहे मोठी आई तब्येत कशी आहे? मोठे बाबा कसे आहेत? मी रात्रीची येऊन राहिली ती पण मला ना मोठी आई लय झोप आली बाई. आणि मला काही मग रात्री म्हटलं जाऊ दे काही येत नाही. आता येतच होती मी झोपेतून उठली की. चांगलं आहे व माय मामचं काय मस्त चालेल झाड आहे. चला आता तोंड धुई आणि चला घरी घरी चहा पे आणि नाश्ताही कर. अव हिचं जयाचं पोरग लागे कुणाल घरी आहे मग तिने करायला लावले मला पोहे. मग तोय मोठ बाई आहेत घरी लेकरायला नाश्ता कर काही घेतलं मग पोहे करतो. पोहे घेतले भिजवायले बरे तुमच्या मायले आणतो बोलवून. म्हणून आम्ही बर थांब ना मला तोंड धुत मग येतो ना. हो ना जाय कर लवकर ब्रश. चला मग मी करून ठेवतो या. अब चल मीच करतो. कुठे करत एवढं नाही व करतो मी.
चला. का हो, मी काय म्हणत होते, योगिता नाही येत का हो? आता तुम्ही सगळ्या जरी जमा झाल्या तेच राहिली. लावलता बाबांना फोन, तर ते म्हणतात ते पाहुणे उन्हाचे ना, ऊन आहे ना, तर लेकरू लहान आहे. तसे पाहुण्याला नाही म्हणायचं कारणच आहे म्हणा उन्हाचं. आता का उन्हाचं का, या ना म्हणा उभ्या उभ्या जेले. घेताना हातानं केलं व सगळं. लय सासरी आहे तिची सासू, आलते ना ते साडी नेसवेले. आता कसं आहे, आपलेच न खोटं काय लोकाले म्हणतं हो ना मोठी आई. मी आता योग्याला फोनवर लय समजावलं. आता मला काही नाही होत बाई वरच्यावर. आ ज्योष्णाचं कसं आहे, या पोरेचं कसं आहे, वेगळी गोष्ट आहे येत बाई. हा आता मोनाच्याही घरी एवढं काही टेन्शन नाही, किती म्हटलं तरी. हा ज्योष्णाचं बरं तर पाहुणालाही चांगला आहे. हा काही तिला टेन्शन नाही. मागं जसं काम तुम्हाला तर माहित आहे, मी काय वरच्यावर येऊ नाही शकत. तिला फोनवर म्हटलं सांगितलं तिला किती समजावून. म्हटलं योगिता असं नको करू तसं नको करू म्हणे. ते तिचंच लाव काय जाऊ द्या. हातानं पायावर धोंडा पाडत होती ती पोरगी. मग फारकती होता होता वाटली असं म्हण. नाहीच म्हणे तो पाहुणा, पाहिजेच नाही म्हणे. तो आम्हाला सांगितलं असेल ना तुले. हो सांगितलं. जाऊ दे बाई. आता तिले म्हटलं मा योगिताले सांगले म्हटलं असं करू नको. म्हटलं किती म्हटलं तरी फरक पडते म्हटलं बाई. हा अहो तुले जे काय करायचं ते नवऱ्याच्या घरी राहूनच कर ना म्हटलं. तर नवरा काय एवढा अडाणी आहे का तुले काही नोकरी करू देणार नाही का, शिकू देणार नाही अजून तक नाही. हा त्याच्या घरी राहूनच करणं म्हटलं माहीत करायचं आहे ते. असं भांडणं करून असं वाद करून आई बाबाच्या डोक्याला टेन्शन लावून काय करतो. लय सांगितलं माहिती ते समजावून. आता काय सांग, आम्ही लय सांगितलं माय बाई. आम्ही गेलतो मग काय मोठे बाबा मी तिच्या घरी गेली, तिच्या ननदच्या घरी गेली, म्हणजे मा वहिनीच्या घरी मामाच्या घरी जसं. तर ती गेली तिची ननद माय तन करे आम्हाला सुनावलं माय 17-15. आता आपल्या पोरीच्या ना आपल्याला ऐकाच लागते. जाऊ दे. आता अधिक महिन्याला यात होतं पण पाहुण्यानं मग कसं म्हणशील नाही म्हणत नाही, स्पष्ट नाही सांगितलं का. मोठी आई मोठे बाबा बोलावून राहिले ना. हो हो आली म्हणणं, आली आली. चल हो चल चालू जय ताई, आज ना मोठी आईच्या घरी आहे. चला. अगं मोठी आई मग नाश्ता तू विकतच का नाही आणला जोशने. खाली विकतचा फालतू बाबा खर्चात नको पाडू. काय नाही मोठे बाबा हिचं नका तू. इले काय आहे चटकेल बोडायची ले विकतचा आणा. आई घरीच तर इतके मोठे पोहे काढले मोठ्या आईनं. दे मग मी भिजवतो ते मी करतो. मिरच्या गिरच्या आहेत. अरे पाय या टपल्यातच आहेत मिरच्या. आणि हा सांबार यायचा व्हायला माया सांबार. पाहू दे काही नाही होत, टाकता येते. दे अस ना कांदा चिर. का व पोरी काही येते तुही माय. हा सकाळी 7 वाजता आली. दुकान उघडा आम्हाला साड्या घ्यायला लागतात. 10 वाजले अजून येतो मायचा पत्ता नाही. जय सांगतील येशील ते ये म्हणा, नाही तर चालली म्हणा ते आजी दुकान बंद करून. मला घरात धंदा नाही का काही. येते ना माली आई, माझे पाहुणे आहे ना म्हणून उशीर होते ना. मला ते येल आहेत ना. मग येते ना तर मग ये ना म्हणा. पाहुणे आहेत तर का पाहुणे स्वयंपाक करून येते का ती. मग सकून का आले धाड. चालीस दिवस नाही निघाला तर दुकान उघडा मॅ म्हटलं का लस लवकर जात असतील पाहुणे म्हणून तुम्ही मा येत असेल म्हटलं लवकर शाळा घ्यायला. आता मी उघडतच होती ना 12 वाजता दुकान साजरं. नाही 12 वाजता तर माझ्या आत्या हल्ल्या जातात. दुकान बंद नका करू, चालूच राहू दे. मी आता बोलावून आणतो मा आईले. लवकर ये वा पोरी. पोरी तो मायला सांग लवकर ये म्हणा 5 मिनिटात. नाही तर म्हणा ते आजी दुकान बंद करते मग दुपारी उघडीन म्हणा. नाही तर संध्याकाळी एक साडी घेईल आणि त्यासाठी सकून 7 वाजता बासत येऊन बसवलं मले. हा हा सांगतो बंद नका करू दुकान. काय झालं व रत्ना. गिराईक सुचुरात देऊन राहिले वाटते. काचे गिराईक व बाई येतात आणि 10 पायतात. साऱ्या साड्याच्या म्हणून केला. रात्री मला 12 वाजले म्हटलं घड्या करायला. काल आली नव्हती का ती बालीन लगे ते तिची भाऊजय आणि ते मग एक साडी नेली आणि 50 साड्या पाहिजे. मी आता म्हणलं शेवटी आता काढल्या शेवट घ्या म्हटलं दिवाळीची साफसफाई करून साड्या दुकानात. काय बाया मायनेरा एक साडी घेऊन 10 साड्या पाहतात. दाखवा अजून दाखवा. मग का साड्याचं दुकान चालवणं म्हणजे का सोपं आहे का.
कोणतं बी दुकान साडायचंच नाही, कोणतं बी काही बी कर म्हटलं सोपं आहे का? तुला तर तोंडाचंच वाटे. देव का बाई वर पा बरं. काऊन हो? का हाय वदर माय बाई? हळ्या गिळ्या बशी का माय हागीन मा अंगावर. हळ्या सोडा, दुकानाची पाठी पहा ना. हा, ननंद भाऊजय साडी सेंटर आणली. हा, तुम्ही तर उलशाक बसत ना दुकानात. ऐ माय आवर रत्ना बसत नाही. काय बोलतो? किती खेप तर मीच असतो दुकानात बसेल. हा? आता मला घरचं करणं मग हे करणं तरी सून हाय माय. ते सून करते धंदा. हा? मग कोण हाय? बसतो ना, बसत नाही तर काय तो बिचारी. हा, गप्पाच घ्या तुमच्या ऐकून. माय बाई हे पा देऊ का बाई 7 वाजता धाडलं द्या इन सुरेखानं पुरे सकाळून 7 वाजता धाडलं. दुकान उघडायला मला साड्या घ्याकतात. म्हटलं माय बाई तिच्या नंदा गिंदा आल्या असतील ना, आता हाय ती आसपास नंदा तिले. म्हटलं आल्या असतील ना आता अधिक ना हाय तर घेईन साड्या गिड्या. म्हटलं 5 ऐकत आहे तर समजा 5 साड्या तर कट्टातच म्हटलं आपल्या. तर बाई योगिताले म्हटलं हे पाय तू आवर म्हटलं आता घर काय करायचं तर कर, नाही तर राहू दे पळेल. मी जाऊ दुकान उघडतो म्हटलं. सकाळी 7 वाजतापासून येऊन बसेला होती. अशी करतात ना मग. आई काय करूल तू इथं? आता दुकान उघडायचं काय होतं तुला? सकाळी सकाळी जा आतमध्ये, बाळ रडून राहिलं. हो ना बापा, आलं मला त्याचं रडणं ऐकू. योगितानं घ्यायला ना त्याले. ओ बाबाले चहा पाहिजे. ती योगिता त्या बाळाला घेऊन बसली, बाबा चहा पाहिजे. माझा चहा नाही झाला अजून. तू पहाटे कशाला दुकान उघडलं? अरे बापा जाऊ दे आता. रत्ना जाय तू घरी जाय, मी पाहतो आले तर दाखवतो मी ते साड्या. जाय ये घरचं करून लढून राहिलं ते योग्यताले लेकराले घेईन काय करीन. बसता का मग बाई? बसा, आल्या तर दाखव जाते येईल. घेतल्या तर घे जा. लेबल तर टाकेलच आहे, भावाचं काही टेन्शन नाही. आणि भावले करू नका सांगून ठेवतो. ए सुरेखा माहित आहे उदारच असणार आहे. हा, उदार नेणाऱ्याला अजिबात कमी करायचं नाही. हा, दिसलं तर कमी केलं चालतात 2 रुपये. हा, या उदारवाल्याला करू नये, तसंच आपलं याजाचं नुकसान होते. भाव घेऊ नये होत म्हणा, फिक्स आहेत म्हणा. मला माहिती आहे ते उदाहरण लिहून ठेव जाय बाई. काय माय ते मी लिहित घेत नाही माय बाई, मला नाही सुचत त्या डायरी लिहिणं. ते मी तुला सांगून देईन, तू लिहिजो. नाही तर राजू तू लिहिजो रे. हो जा. ननंद भाऊजय साडी सेंटर आणि एकीला डायरीत लिहिता येत नाही उदारी. वा जा आई, कर बरं चहा घे. जाय आत्या बसतो होती.